नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप देसले सर, सुमन हायस्कूल नंबर 6। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय योग, स्वास्थ्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाचा अभ्यास करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 7 प्राथमिक उपचार चा अभ्यास करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की तुम्ही आजच्या या धावपळीच्या युगात आणि प्रवृत्तिमय जीवनात अपघात पुष्कळ वाढलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल बेटा, जी आपली विश्व आरोग्य संस्था WHO सल्लागार मंडळ अपघातला सुस्पष्ट रीतीने त्यांनी समजण्यात येते की अशा दुखापत देणाऱ्या अचानक घडलेल्या घटना म्हणून ओळखतो आपण। तुम्ही पाहिलं असेल बेटा की अपघात हे अचानक व्यक्तींना घडू शकतो, कारण की आपण कधी रस्त्यांनी चालताना कुठे अचानक ही घटना घडू शकते। तसे तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो की कॅन्सर तसेच हृदयरोगचे लोक मृत्यू पावतात, त्यापेक्षा अपघात मृत्यू होण्याची संख्या वाढलेली आहे। अपघातामुळे कित्येकदा मनुष्य अजीवन विकलांग पण तुम्ही पाहिलं असेल की आपण पाहतो हृदयरोग असेल, कॅन्सर असेल, लोक याच्या ग्रस्ताने मरण होतात, परंतु तुम्ही पाहिलं असेल अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे आणि अपघात झाल्यामुळे व्यक्ती मरण पावतो असं नाही, पण कधी कधी तो पूर्ण आयुष्यभर विकलांग पण होऊन जातो। तुम्ही पाहता कधी कधी हात पाय कशाद्वारे ते अपघात होऊ शकतात आणि व्यक्तीला अपायच होऊन जातात। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की अपघात फक्त आकस्मिक घटना नाही आहे, ती अचानक घडत नाही, परंतु अपघात होत नाही परंतु करण्यात येतात। प्रत्येक अपघात मागे निष्काळजीपणा कारणीभूत असतो। काळजी घेतल्याने हा अपघात टाळू शकतो आपण। घटनाच्या क्रमेत अपघात अशी घटना आहे की ज्याने अचानक इजा, मृत्यू किंवा मालमत्तेस पण हानी होते। आपण पाहिले असेल की इजा पण होऊ शकते, मरण पण पाहू शकतो आणि मालमत्त्यास पण आपल्याला नुकसान होऊ शकते बेटा। तसं आपण पाहिलं असेल की अपघात झाल्यानंतर अपघाताच्या भोग बनलेल्या व्यक्तीला डॉक्टरी उपचार मिळण्याआधी देण्यात येणाऱ्या तत्कालिक उपचाराला आपण प्राथमिक उपचार म्हणतो। की तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टरच्या अगोदर जी आपल्याला ट्रीटमेंट किंवा सारवार भेटते त्याला आपण प्राथमिक उपचार पण म्हणू शकतो। असे उपचार नाही मिळाले तर रोगीला मृत्यू होतात आणि नेहमीचा अपंग होतो आणि प्राथमिक उपचारविषयी जाणकारीमुळे अपघात झालेल्या व्यक्तीला सहायता रूप होऊ शकते। अशा सामान्य अपघातामुळे प्राथमिक उपचार कसा घ्यावा याविषयी माहिती विद्यार्थी, शिक्षक तसे व्यक्तीला असणे आवश्यक आहे। आता आपण पाहू शकतो की अचानक इजा झालेल्या मनुष्याला किंवा आजाराला भोग झालेल्या डॉक्टर मदत मिळेल त्याआधी देण्यात येणारी आरामदायक राहत रूप तात्कालिक उपचाराला आपण प्राथमिक उपचार म्हणू शकतो बेटा। आपण पाहू शकतो की प्राथमिक उपचार अचानक घडलेल्या अपघातामुळे जेव्हा शरीराला इजा होतात तेव्हा डॉक्टर येईल त्या अगोदर इजाग्रस्त व्यक्तीला ती इजा झालेली आहे त्यामुळे त्याला जास्त हानी होणार नाही याची आणि त्याचे जीवन टिकून राहील त्यासाठी करण्यात येणारा उपचार आहे। विद्यार्थी मित्रांनो, संकटवेळी जे प्राथमिक उपचार करण्यात येतात त्यांना आपण प्राथमिक उपचार म्हणतो। प्राथमिक उपचाराला तात्कालिक उपचारापेक्षा कोणतेही जास्तीचे असायला नको। प्राथमिक उपचार करताना व्यक्ती योग्य प्रशिक्षण ट्रेनिंग घेतलेला असायला हवे, त्याची अवलोकन शक्ती चांगली असायला पाहिजे आणि ही परिस्थितीनुसार वेळोवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेला असावा। प्राथमिक उपचार करताना विवेक, बुद्धी आणि हिंमत असायला हवी। कोणताही अपघात घडल्यानंतर सर्वप्रथम प्राथमिक उपचार घेऊन नंतर डॉक्टरला बोलविण्याची व्यवस्था करावी। रात्रीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज भासली तर अशा व्यक्तीला आपण काय करायला पाहिजे, 108 नंबरची जी सरकारी ॲम्ब्युलन्स सरकारने स्टार्ट केलेली त्याच्याद्वारे आपण त्याला फोन करून अपघातमुळे इजाग्रस्त व्यक्तीला त्रास वाढणार नाही त्याची पण आपण दक्षता घ्यायला पाहिजे। आता तुम्ही पाहिलं असेल की कारखान्यात चालू मशीनला इजा झाली असेल तर सर्वप्रथम मशीन बंद करायची असते बेटा आणि विद्युत प्रवाहाला झटका लागला असला तर सर्वप्रथम विद्युत प्रवाह मार्ग बंद करावे आणि कोणत्याही मोठ्या वजनाखाली जर व्यक्ती दाबला गेला असेल तर सर्वप्रथम वजन दूर करण्याची व्यवस्था करावी। त्यानंतर रोगीला झालेली इजेचे प्रमाण आणि प्रकार बघून त्याप्रमाणे उपचार द्यायला हवे।
रक्त वाहत असेल तर त्याला बंद करण्याचा उपाय पण आपण केला पाहिजे, कारण की अस्थिभंग झालेला असेल तर त्याप्रमाणे जरुरी उपचार पण आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की व्यक्ती ती बेशुद्ध झाला असेल तर सर्वप्रथम आपण काय करतो की त्याचे कपडे सेल करावे आणि त्याला आराम मिळेल असे झोपावे. आपण काय करतो, एखादी व्यक्तीचं घरात घडलं असेल तर आपण त्या ठिकाणी गर्दी करतो, कारण की त्या ठिकाणी त्या व्यक्ती कोणत्या परिस्थितीत ते न करत आपण गर्दी करतो. पण हे करायला नको आणि त्याला हवा मिळेल अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. दरवाजे खिडक्या उघडल्या ठेवल्या पाहिजेत. कपडे ओले असतील तर त्याला बदलून टाकावे. रोग्यांचे शरीर थंड पडले असेल तर उष्णता देण्यास शाल, रजई इतर प्राप्त सुविधांचा उपयोग करायला. रोग्याला झाकवा. तळपायाला सूट किंवा बाम सारखे पदार्थ घासावे किंवा गरम पाण्याने भरलेली पिशवी ठेवून शेक करावे. बेशुद्ध व्यक्तीला आजार समजल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे किंवा प्रवाही पदार्थ पाजण्यासाठी जोखम नेऊ नये. प्राथमिक उपचार. जर वर दिलेले मुद्दे लक्षात घेतल्याने अपघाताला भोग बनलेल्या रोगांसाठी आपण उपचार करणारा व्यक्ती पुष्कळ मदत करू शकतो. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं असेल की आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट अपघाताचे प्राथमिक उपचार कशा रीतीने द्यावा त्याची माहिती आपण मिळूया. प्राथमिक उपचार विजेच्या प्रकारावर आधारित असावी. आता आपण पाहू की कापणे. शरीराला जर तुम्ही पाहिलं असेल सुरी, तलवार इतर धारदार साधन लागल्याने किंवा अन्य साधनांद्वारे पण कापले जाऊ शकते. तुम्ही पाहिलं असेल की धारदार जे असतात त्याच्याद्वारे आपली त्वचा कापली जाते आणि त्याच्याद्वारे काय होतं, मग आपला जो रक्तस्राव होत असतो. तर अशा वेळेस आपण जंतुनाशक औषधी, अँटीबायोटिक्स अशी औषधेचं द्रवण आपण घेतले पाहिजे आणि तो भाग आपण साफ करायला पाहिजे आणि पट्टी पण बांधायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती असेल की बेटा लोखंडाचं वस्तू लागलं असेल, काही लागलं असेल आपल्याला, तर कंपल्सरी आपल्याला धनुराचं इंजेक्शन घेणे अचूक घ्यावे असतात. आता पहा जखम. आता जखम तुम्ही पाहिले असेल शरीरावर तीक्ष्ण धारदार हत्यार आणि साधन पडल्याने जखम होते आणि जखम झाल्यामुळे त्वचा, स्नायू, रक्तवाहिन्या कित्येक वेळी कापल्या पण जातात. त्यामुळे रक्तस्राव होतो. जखम वर खरचरणे म्हणतो आपण त्याला, किंवा खोलसुद्धा होऊ शकते. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, जखम झालेले सूक्ष्म जंतू असतात आणि त्या नकारात्मक कचरा, मातीचे कण, धूळ इतर दाखल होत असेल तर जखमेचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. रक्तवाहिन्या कापल्या गेल्याने होणारी जखम. तीक्ष्ण धारदार साधन सुरी, तलवार इतरद्वारे रक्तवाहिन्या कापल्या गेल्या असतात तर अशी जखम पण होऊ शकते. त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे बेटा. दुसरं बेटा की त्वचा चिल्ल्याने होणारी जखम पण असते. अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, या प्रकारात जखमेची त्वचा अनियमित रीतीने चिरली जाते. तंत्रित शरीराचे अवयव आल्याने धार असलेल्या साधनाने बॉम्ब किंवा शेलचे किंवा प्रकाराचे जखम होतात. अशा जखमेस रक्तवाहिन्या चिरल्यासुद्धा जातात. रक्तस्राव हळू होतो. कित्येकदा अशा जखमेत थोड्या वेळानंतर रक्तस्राव पण होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं असेल 2 पॉईंट पाहिलं. आपण तिसरा पॉईंटमध्ये पाहू की चेंगडल्यामुळे होणारी जखम. आता तुम्हाला माहीत असेल की धार नसलेले साधन, काठी असते, हातोडा असतो, दगड असतो, घोडा असतो, चक्र असतो, होमर असतं किंवा वजनदार असतं. अशा साधनांद्वारे पण जिरा होते. आपण पाहतो की आपण किडा काही ठोकत असेल तेव्हा आपल्यास हातोडीने पण जखम होते किंवा काही वजनदार व्यक्तीने आपले बोट दाबले जातात, त्याच्यामुळे पण जखम होते बेटा. आणि अशा जखम होतात इजा झालेल्या भागावर वरचे स्नायू, त्वचा स्नायू चोंगळल्यामुळे जातात किंवा अशा जखम बनतात, कारण की त्या ठिकाणी जखम होतात, दाबले झाल्यामुळे पण त्या ठिकाणी आपली इजा होण्याची शक्यता वाढून जाते बेटा. आता आपण पाहिलं असेल बेटा, चौथा पॉईंट आहे टोकदार साधन लागल्याने होणारी जखम. आता तीक्ष्ण टोकदार साधनाने अशा जखम होतात की थाळी, भाला, सुरी, गुप्ती, खिळा, सुई इजा लागल्याने पण जखम होतात. अशा जखम खोल आणि बारीक असतात. अशा बाह्य दृष्टीच्या जखमेंचा विस्तार पण मर्यादित असतो बेटा. आता त्याच्यावर आपण पाहू शकतो की प्राथमिक उपचार. इजाग्रस्त व्यक्तीला आराम मिळेल त्याप्रमाणे आपण बसावे किंवा झोपावे. नंतर आपण पाहिजे जंतुनाशक औषधी, अँटीबायोटिक्स प्रवाहीचं स्वच्छ कापूसने भिजून त्याने जखमेवर अवतीभोवती त्वचेला आपण साफ करायला पाहिजे. मातीचे कण, धूळ चिपकलेले असतील तर त्यांना काढून टाकावे आणि जखमेला स्वच्छ पाण्याने धुवावे. जखमेच्या भोवती त्वचा फक्त अँटीबायोटिक प्रवाही आणि साबणाच्या पाण्याद्वारे साफ करावी. जखमेचा साफ करायचं नाही. जखमेला
किनारीला कापसाने किंवा आपण स्वच्छ रुमालद्वारे पण परत बदलून हळूहळू साफ केले पाहिजे. जखमेवर झालेल्या रक्ताचं तसेच ठेवावे, त्याचे रोगांचे जंतू प्रवेशणार नाही त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जखम आणि त्वचा अवतीभोवती साफ झालेल्या त्वचाला बारीक कपड्याने झाकावे. दाब बिंदूवर टर्नीकडे द्वारा दाब देऊन त्वरित रक्तस्राव अडतात, त्यामुळे त्यावर आपण पट्टी पण बांधायला पाहिजे. आणि विरळ जाडी असलेल्या कापडावर प्रमाण कापूस घेऊन जखम बंद करावे. तसेच पट्टी सेल होणार नाही आणि जखम उघडणार नाही, पण याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते विद्यार्थी मित्रांनो. आणि नंतर हाताला जखम झालेल्या आणि हातात जोडीत मानेचा आधार घेऊन पट्टी बांधून टांगावे. तसेच पायावर जखम असेल तर त्या रोग्याला झोपून ठेवावे. तसेच पायाखाली तुम्ही पाहिलेच की गादी किंवा उशी ठेवून आपण जखमेच्या भागाला हृदयापर्यंत उंच ठेवतो. जखमेला अँटीबायोटिक औषध पण टाकू नका बेटा. तसेच जखमेचा वरचा भाग कापूस ठेवायला नको आपण. आणि कापसाचे भाग जखमेला जास्त नुकसान करतात आणि जखमेला आत गेल्यामुळे वस्तूला काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बिलकुल प्रयत्न करायला नको तुम्ही. आणि केलेल्या रक्तवाहिन्या धमन्या कापल्या गेल्या असतील जाण्याची भीती असते आणि ती नुकसान पण होऊ शकते, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित. मित्रांनो, आता आपण स्नायुताण पाहणार आहे. स्नायुताण जास्तीचा श्रम किंवा प्रवृत्ती केल्याने त्याची स्थितीस्थापकता होते आणि मर्यादापेक्षा ताणली गेल्याने स्नायुताणाची परिस्थिती उत्पन्न होत असते. आणि त्वरित क्रिया होण्याच्या क्रियेला आपण हालचालीमुळे होणारी स्नायू ओढले जाण्याची पण शक्यता असते. आपण पाहतो की जेव्हा आपल्या स्नायूंना जास्त केल्यामुळे श्रम केल्यामुळे ही समस्या आपल्याला दिसून येते. तर आपण त्याच्यावर प्राथमिक उपचार पाहू शकतो. वेदना होत असलेल्या स्नायुताणाला आराम द्यावा. इजाग्रस्त स्नायूला बर्फ घासा किंवा थंड पाणी हळूहळू टाकत राहावे. तसेच थंड पाण्याने ओली केलेली पट्टी बांधावी. इजाग्रस्त झालेल्या अवयवाला उजव्यापेक्षा उंच करावे. कमीत कमी 2 दिवस 28 तासपर्यंत अंथरुणाला आराम करावा. दिवसात 3-4 वेळा 20 ते 30 मिनिटपर्यंत बर्फ घासा. इजा झालेल्या स्नायूंना पट्टीने बांधून ठेवावे. रोग्याला अनुकूल येईल आणि तशा रीतीने थंड किंवा गरम पाण्याचा उपचार चालू ठेवावे. स्नायू सोप्या कसरतीत केल्याने कठीण अवरोध पण कसरत आपण करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, लचक. आता लचक व्यक्तीला सामान्य कार्य करताना शरीराचे सांधे जेव्हा स्वतःची कार्यशक्ती किंवा त्यांच्या मर्यादापेक्षा जास्त चाली करतात, तसेच उलट किंवा क्रिया करतात, तेव्हा या करण्याने ही इजा होते, त्याला लचक आपण म्हणू शकतो. कारण की आपण काही हालचालीमुळे घालताना आपल्या पायाला कशाला लचक होण्याची शक्यता वाढत जाते. लचक करण्यात जास्त धक्का लागल्याने व जास्त खड्ड्यात पाय पडल्यामुळे पण किंवा हात किंवा पायाला विविध सांध्यात लचक निर्माण होते. आपण पडल्या गेल्याने हाताला लागू शकतो किंवा आपल्या पायाला पण लागण्याची शक्यता वाढून जाते. तर याच्यावर आपण कोणता प्राथमिक उपचार करणार आहे ते खालील पाहूया आपण. इजाग्रस्त अवयवाला आराम द्यावा. लचक आलेल्या भागाच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी साधा पाटा आपण बांधतो किंवा इलेक्ट्रोड बांधणे पण जास्त फायदेशीर असते. इजाग्रस्त अवयवावर बर्फ घासा किंवा थंड पाण्याने पण आपण पाटा बांधू शकतो. तसेच पाहिलं असेल की इजाग्रस्त अवयव उद्यापेक्षा उंच ठेवावे. बर्फ घासल्यानंतर इजाग्रस्त भागाला पाट्याने बांधावे. सतत रक्तस्राव. जेव्हा शरीराच्या कोणत्याही रक्तवाहिन्याहून रक्त बाहेर निघायला लागते तेव्हा त्याला रक्तस्राव असे म्हणतात. रक्तस्राव धमनी, शिरा, केशवाहिन्यामधून होते. धमनीमधून निघणारे रक्त लाल रंगाचे असते आणि ते हृदयाच्या ठोक्याबरोबर थांबून वाहत असते बेटा. आणि आपण पाहिलं असेल की कापली गेलेली धमनी हृदयाकडे मुखेतून निस्वात आणि शिरेमधून निघणारे रक्त जांभळ्या रंगाचे असतात आणि त्यांचा प्रवाह उडत नाही. त्याचा प्रवाह नळातील पाण्यासारखा एकसारखा वाहतो. तसे रक्तशिरा कापल्या गेल्यामुळे मुखातून हृदयाच्या दूर बाजूस वाहते आणि केश पाण्यामधून निघणारे रक्त लाल रंगाचे एकासारखे वाहणारे पण असतात, ते आपण पाहू शकतो बेटा. मित्रांनो, आपण पाहिलं की सतत रक्तस्राव आणि त्याच्यासाठी आपण प्राथमिक उपचार पाहणार आहेत. एकसारख्या रक्तस्रावापेक्षा भागापेक्षा जास्त इजा झालेल्या अवयवाला हृदयाची सपाटीपेक्षा आपण
उंच ठेवायला पाहिजे. आणि धमनीमधून वाहणारे रक्त हृदयाकडून जखमेकडे येत असतात. त्याला थांबण्यासाठी हृदय किंवा जखम मधील जवळच्या जागेत अंगठ्याने आपण दाब पण द्यायला पाहिजे. कपाळाच्या पुढच्या भागातील रक्त निघत असेल तर कपाळा जवळचे आणि कानापुढील भागावर अंगठ्याने दाब आपण द्यायला पाहिजे. टाळ्यावर जखम असल्यास कानाच्या मागे जेथे डोकं जाणवतात तिथे अंगठ्याने किंवा बोटाने दाब द्यावा. मानेच्या धमनीमधून रक्त निघत असेल तर मानेच्या हाडाजवळ दाब द्यायला पाहिजे. आणि आपण पाहिलं असेल की हातेच्या धमनीमधून रक्तस्राव थांबून द्विमासिक स्नायू जवळ अंगठ्याने दाब द्यायला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की रक्तस्रावाच्या मागे वर स्वच्छ कापडी पाटा बांधल्याने रक्तस्राव नियंत्रण होते. आणि जखमवर थंड पाण्याची पट्टी बांधावी किंवा बर्फ पण आपण घासायला पाहिजे. जर रक्तशिरेमधून वाहत असेल तर त्याला थांबविण्यासाठी हृदयाच्या दूर दाब घेऊन पाटा बांधायला पाहिजे. आणि केशवाहिन्यामधून रक्तस्राव होत असेल तर स्वच्छ कापडी पाटा बांधवावे. रक्तस्राव बंद होत नसेल तर पर्यंत चहा कॉफी सारखे प्रवाही देऊ नये. आणि थोडे थंड पाणी किंवा बर्फाचा तुकडा चमड्यास घासावा. जर रक्त नाकातून निघत असेल तर रोग्याला उघड्याने हवेत किंवा खिडकी जवळ बसून त्याचे डोके मागे राहिले तर ते ठेवून त्यांच्या छाती किंवा डोक्यातील तंग फिट कपडे सेल करावे. थंड पाणी असलेली पट्टी किंवा बर्फ मानेच्या मागे, कपड्याच्या मागे किंवा नाकावर ठेवावे. रक्त वेगाने वाहत असेल तर नाकपुडी स्वच्छ कापडाने तुकडा पण आपण ठेवू शकतो किंवा कापूस पण आपण ठेवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, की अशा वेळेस आपण पाहतो की जेव्हा रक्तस्राव असेल तर अशा समस्या वेळेस आपण हे करायला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अस्थिभंग पाहणार आहे. आता अस्थिभंग इजाग्रस्त भागाची किंचित हालचाल होणार नाही त्यासाठी आपण स्लीप प्लॅन्ट लावून पाटा बांधतो आणि डॉक्टराकडे रोग्याला घेऊन जातो. आणि लांब हाड मोडले असेल तर कडक पुट्टा आपण पाहतो की जर जास्त लागलं असेल तर आपण कडक पुट्टा किंवा पाट्याबरोबर हात किंवा पाय बांधल्याने हालचाल बंद होते. आणि आपल्याला सांगू द्या डॉक्टर की तुम्ही कोणत्याही प्रकारची हालचाल करू नये, कारण की ते हाड त्या जागेवरून थोडं खचकून गेलं असतं किंवा मोडलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायची असते. आता मोडलेल्या हाडाचे टोक घासले जात नाही, त्यामुळे जास्त नुकसान होत नाही व तीव्र वेदनासुद्धा निवारण होते. आता तुम्ही पाहिलेच की मोडलेल्या अचानक योग्य इलास्टिक पाटाने बांधतात. मोडलेले हाड आरामदायक स्थितीत राहिले असेल तर काळजी घ्यायची असते आपल्याला. आणि हाताचे हाड मोडले गेले असेल तर हाताला जोडीत पण आपण ठेवतो. तुम्ही पाहिलेच की भरपूर वेळेस डॉक्टर आपल्याला जोडीसारखं देत असतात, कारण की आपल्या हात त्याच ठिकाणी आपल्याला हात ठेवायचा असतो, कारण की ते हालचाल व्हायला नको. कमरेच्या मणका किंवा करोडरज्जू मणकी मोडला गेला असेल तर तालीम घेतलेल्या जाणकाराची मदत घ्यावी, कारण की मणक्यांमधील ज्ञानतंतू दाबले गेले असेल तर रोग्याला लकवा होऊ शकतो किंवा मृत्यूसुद्धा होऊ शकते. कित्येकदा तो भाग संवेदनशील पण होऊ शकतो. तर अशा वेळेस पण आपल्याला ती काळजी घ्यायची असते. आता अस्थिभंग खालील मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे आपण, की ज्या भागाचे हाड मोडले गेले असेल त्या भागाला स्थिर करून अंतर रोग्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं असतं आपल्याला. आणि इजा झालेल्या भागावर वजन येणार नाही त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि रोग्याला आपण उभे करू नये, कारण की कोणत्याही प्रकारचं रोग्याला कारण की ते उभे केलं तर ती वेदना असेल ती वाढू शकते आणि ती हाडाला पण डॅमेज होऊ शकते. मणका मोडल्या गेल्या असतील तर असे वाटले असेल तर रोग्या ज्या स्थितीत झोपल्या असेल त्या स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची आपण व्यवस्था करायला पाहिजे. फ्रॅक्चर असेल अस्थिभंग बाबतीमध्ये होऊ शकते, अशा वेळेस आपण कोणत्याही प्रकारची हालचाल करू नये, कारण की आपण हालचाल करायलाच नको. आणि रोग्याला मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की प्राणी चावल्याने, आता आपण पाहतो की कुत्रा, मांजर, घोडा, उंट इतर प्राणी तसेच जंगली प्राणी पिसळू शकतात. आणि पिसळल्या प्राणीमुळे चावले तर त्यांची लाळद्वारा पिसळणारे विषाणू दातद्वारे आपल्या जखमेवर मनुष्याच्या शरीरात ते प्रवेश करतात बेटा. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं, प्राणी पिसळला नसला तरीसुद्धा त्याचे चावल्याने खालील प्राथमिक उपचार आपण करायला पाहिजे. त्याच्यात आपण पाहू शकतो की प्राणी चावल्याने तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ॲटोमॅटिक औषधद्वारा जखम साफ करायची असते. आणि प्राण्याची लाळ जखमेत जाणार नाही
त्याची पण आपण काळजी घ्यायला असते आणि त्या उपचारामध्ये आपण इंजेक्शन डॉक्टरद्वारे पण घेऊ शकतो. दुसरं आपण पाहू शकतो की जंतूची डांग. आता जंतूची डांगमध्ये सापाची डांग मारल्यास, आता सापाने डांग मारल्यास रोग्याला खाटेवर किंवा अंथरुणावर झोपण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि डंख लागलेल्या भागाकडून शरीराच्या दुसऱ्या भागाकडे जाणार नाही त्याची पण उजव्याकडे जाण्याच्या भागावर पण आपण घट्ट पट्टा बांधायला पाहिजे. रोग्याला मानसिक धक्का लागणार नाही त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि रोग्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था पण आपण केली पाहिजे. विंचूने डंख मारल्यामुळे आपण पाहू शकतो की डंख लागलेल्या भागाला अँटीबायोटिक औषधाद्वारे स्वच्छ करायची असते आणि गरम पाण्यात मिठाला बिघडून त्या डंख लागलेल्या भागावर बुडून ठेवल्याने रोग्याला आराम पण मिळू शकतो. आपण पाहू शकतो की मधमाशी किंवा भवऱ्यांचे डंख मारल्यामुळे पण ती समस्या आपण पाहतो की मधमाशी किंवा भवऱ्याच्या डंखने कित्येकदा मनुष्याला बेशुद्धी करून टाकतील. तुम्ही पाहता की त्यांचे डंख अशी असते बेटा की आपल्याला बेशुद्धी येऊन जाते कारण त्यांचे वेदना एवढ्या जबरदस्त असतात ते आणि अशा वेळेस एवढे प्रबल आणि पीडादायक असतं की आपण मधमाशींच्या डंखावरून तिची लाट दूर करावी आणि डंख लागलेल्या भागावर बर्फ घासायला वेदना कमी होत असते बेटा. आपण पाहिलं की खाण्याच्या सोड्याला आपण पाण्यात टाकून पेस्ट बनवून जखमेला लेप केल्याने ती वेदना पण आपण कमी करू शकतो बेटा. आता आपण पाहतो बेटा की बुडणे. आता बुडणे जेव्हा तुम्ही पाहिलं की बुडलेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर खालील प्राथमिक उपचार आपण केला पाहिजे. आता बुडलेल्या व्यक्तीला पाण्याच्या बाहेर काढून नंतर त्याचे ओले कपडे काढून टाकावे आणि त्यांचे शरीर पुसले किंवा त्यांना आपण रजाई ब्लँकेट पाथरावे किंवा आपण ओढू शकतो त्यांना. दुसऱ्या व्यक्तीने रोग्याच्या नाकात किंवा तोंडात पाणी असेल तर ते पदार्थ गेले असेल तर ते आपण टाकायला पाहिजे. एखाद्या उशी किंवा कापडी बोडा घेऊन पोटाखाली ठेवून डोके खालच्या बाजूस राहणार त्या रीतीने आपण त्याला झोपायला पाहिजे. आणि बेटा आपण पाहिलं असेल की रोग्याला पाठीवर दोन्ही हाताच्या जोरात दाब द्यायचा असतो आणि त्याचप्रमाणे 1-2 मिनिट ही क्रिया आपण त्यांच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढून जाणार नाही त्याचा श्वसन मार्ग मोकळा होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची असते. त्यानंतर रोग्याला आपण चित्ते सरळ पाठीवर झोपायचे असतात आणि कृत्रिम श्वासोच्छवासाची क्रिया चालू करायची असते आपल्याला. ही क्रिया नैसर्गिक श्वासोच्छवास चालू नाही होणार तोपर्यंत आपण ही क्रिया करायला पाहिजे बेटा. कारण की बुडलेल्या व्यक्तीला कृत्रिम श्वासाने करविण्यात श्वासन किंवा रक्तरक्षण क्रिया पूर्ण चालू होत नाही आणि रोगी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला कृत्रिम श्वासाची क्रिया सुरू ठेवायची असते बेटा. मित्रांनो आपण आता पाहणार आहे बेशुद्धी. आता बेशुद्धीचे बी 2 प्रकार असतात बेटा. बेशुद्धी अनेक कारणामुळे होऊ शकतात. प्राथमिक उपचार किंवा कारणावर आधार ठेवतो. एक आपण पाहिलं असेल की डोक्यावर लागल्याने बेशुद्धी झाल्यास रोग्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करा. आता आपण तुम्ही पाहता की अचानक आपल्याला डोक्यावर मार पडली असेल तर अचानक आपण बेशुद्धी होतो आणि अशा वेळेस आपल्याला ॲम्ब्युलन्समध्ये तोपर्यंत रोग्याला डोके उंच करायचे असतात आपल्याला. आणि तुम्ही पाहिलं असेल की अशा रीतीने खाटेच्या वरच्या बाजूस पाय विटावर ठेवायचे असतात आणि उशी देऊ नये. अशा वेळेस आपण त्या रोग्याला कोणत्याही प्रकारची उशी द्यायला नको कारण की गळ्याचे मणके मोडले असतील तर त्यांना नुकसान होणार नाही. बरोबर. जर मोडले गेले असतील तर ते त्यांना नुकसान होणार नाही त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची असेल. जर मधुमेहाचा रोगी असेल तर डायबिटीस मधुमेहाची गोळी किंवा इंजेक्शन घेतलं असेल तर त्यानंतर जेवणाचे बाकी असेल तर रक्तात आपल्याला त्या ठिकाणी साखरेचे प्रमाण खूपच कमी होत असतो आणि त्यामुळे तो बेशुद्धी पण होऊ शकतो बेटा. त्याच्यामुळे पण आपण पाहतो की ते असत आणि ते प्रमाण कमी झालं साखरेचं तरी तो व्यक्ती बेशुद्ध होण्याची चान्स वाढू शकतात. आता अत्यंत डोके असतात. थोड्या वेळेत जर साखरेचा पुरवठा मिळू शकला नाही तर रोग्याला मृत्यूसुद्धा होऊ शकते. जो रोगी पाणी पिऊ शकेल तर तसा असला तर रोग्याला ग्लुकोज अथवा साध्या साखरेचे पाणी त्वरित पाजावे. त्याबरोबर रोग्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था पण आपण केली पाहिजे. आता दुसरा पॉईंट पाहू शकतो आपण की जर उच्च रक्तदाबाचा रोगी असेल तर त्याला आधी चक्कर येत असतो आणि नंतर तो बेशुद्ध होत असतो. अशा वेळेस रोग्याला आपण शांत जागेवर जपून डॉक्टरला बोलायला पाहिजे आणि रक्ताचा दाब ब्लड प्रेशर मापून घ्यायला पाहिजे आपण. जर दाब जास्त असेल तर त्याला औषध डॉक्टर निश्चित करतील त्या रोग्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे कारण की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. नंतर जर आपण पाहिलं
की मेंदूच्या नसांमध्ये रक्त गाठले गेले असेल, बेशुद्धीबरोबर लकवा पण होऊ शकतो बेटा, पण आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्वरित आपण हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार करायला पाहिजे. आता चौथा पॉईंट पाहू शकतो आपण की भाजल्यामुळे बेशुद्धी. आता तुम्हाला माहीत आहे की भाजल्यामुळे जेव्हा व्यक्ती दाजला जातो किंवा जळलेली व्यक्ती असतात, जेव्हा बेशुद्धी झाली असतात तेव्हा 2 कारणे असू शकतात. कारण की आपण पाहिलं पहिला पॉईंट, खूपच भाजल्यामुळे असंख्य वेदना होत असतात. 2 आणि भाजल्या शरीराला प्रवाही किंवा झाल्यामुळे रक्त परिवहन कमी होऊन जातात आणि त्याने मेंदूला पूर्ण प्राणवायू, ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळत नाही, त्यामुळे पण बेशुद्धी होते. खूपच भाजल्यामुळे पण व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो आणि जेव्हा एखादी व्यक्तीचं आपण भाजल्यामुळे शरीरात जे रक्तप्रवाह असतो तो कमी होऊन जातो आणि ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं प्रमाण पण कमी असतं, तेव्हा पण तो व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो. अशा वेळेस अशा रोग्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेऊन जाण्यास सुरुवात करा. तोपर्यंत भाजलेल्या जागेवर थंड पाणी टाकलेला किंवा थोडा आराम मिळतो. अगोदर व्यक्तीला आपण पाहिलं असेल की ह्या रोग्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे आणि जवळपास कोणी डॉक्टर असला तर त्वरित रोग्याला आपण उपचार पण सुरू करायला पाहिजे. कित्येकदा अन्य कारणामुळे जसे हृदयाची कमजोरी, पुष्कळ थकवा, घट्ट कपडे घातले असेल तर अशा वेळेस खूप भूक लागली असेल तर वेदना झाल्याने अचानक मानसिक अपघात लागल्यास बेशुद्धी होते आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचे, अशा बेशुद्धी झालेल्या रोग्याला मोकळी आणि थंड हवेची अत्यंत गरज असते. अशा परिस्थितीत बरेच लोक गोळा होतात आणि दूर करावे. रोग्याला कपडे सेल करावे, मान, छातीचा भाग, वरचे कपडे सेल करावे, चेहऱ्यावरती थंड पाणी शिंपडावे. बेशुद्ध रोग्याला मेंदूला जास्त रक्त मिळायला हवे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्याला सरळ झोपेतून त्याचे डोके खाली ठेवून आणि पाय उंच करावे आणि रोगी शुद्धीवर आल्यास त्याला गरम चहा, कॉफी सारखे उत्तेजक प्रवाही आपण द्यायला पाहिजे. मित्रांनो, आता आपण रोगावर प्रथम उपचार कसा करावे त्याविषयी माहिती मिळूया. हृदयात रक्त नेणाऱ्या नालिकेत रक्ताची गाठ झाल्यात रक्तप्रवाह अवरोध निर्माण होतो आणि अशा वेळेस आपल्याला रोग्याला उत्तेजक एलाइट्सचे इंजेक्शन नसांमध्ये देऊन रक्ताच्या जे गाडी जी असते ना बेटा, रक्तांची आपण पाहू शकतो गाडी विरघडल्या विण्यास मदत होत असते आणि आपण ते करत असतो. परंतु ही क्रिया तज्ञ डॉक्टराला करू शकतात आणि अशा वेळेस आपण अन्य कारणांमुळे सुद्धा हृदयरोगाचा हमला होऊ शकतो. अशा परिस्थितीत ॲम्ब्युलन्सद्वारे रोग्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे. आपण हृदयरोग तीव्र प्रकारचा असेल तर रोगी बेशुद्धी होण्याची संभावना राहते आणि अशा परिस्थितीमध्ये हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य पुन्हा स्थापन करण्याची आवश्यकता होते. त्यासाठी तज्ञ डॉक्टराची त्वरित व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि हृदयरोगात कित्येकदा लोक एकत्र होतात आणि या लोकांचा आवाज वाढून जातो. अशा वेळेस रोग्याला वेगळ्या आरामाची स्थळी न्यावे आणि आवाजमुक्त वातावरणात आपण केला. कारण की भरपूर वेळेस लोक काय करतात, गर्दी करत असतात, आवाज करतात. त्या व्यक्तीला त्या आवाजापासून, त्या गर्दीपासून आपण दूर घेऊन जाण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोगात जरुरी भासल्यास तोंडाने कृत्रिम श्वास किंवा माउंट टू माउथ ब्रीथिंगचे उपचार पण आपण केले पाहिजे. ही पद्धती आपण खालीलप्रमाणे पाहणारच आहेत. आता बेटा आपण पाहू की कृत्रिम श्वासोच्छ्वास. आता कृत्रिम श्वास कशा प्रकारे आपण रोग्याला देऊ शकतो ते आपण पाहणार आहेत. कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे श्वासाची क्रिया आहे की भाग घेणारे अवयव किंवा स्नायू शिथिल झाले तेव्हा त्यांना आपण परत सक्रिय करण्यास देण्यात येणाऱ्या उपचार असतात. कृत्रिम श्वासाची क्रिया केल्याने रोगाचे श्वसन, रक्तभिसरणाची क्रिया चालू ठेवण्याने बेशुद्धी रोगी काय होतो, तो शुद्धीवर येत असतो. या क्रियेमुळेच तो आपण शुद्धीवतेला आणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृत्रिम श्वासोच्छ्वासमध्ये करण्याची पद्धती पाहणार आहेत. त्याच्यामध्ये शेपर्डची पद्धती. अशा कित्येक क्रिया आधी रोग्याला उलटी आपण झोपायला पाहिजे आणि त्याचे डोके एकीकडे केलेले ठेवावे. दोन्ही हात आणि डोक्यांच्या दिशेकडे पुढे सरळ करावे. त्यानंतर त्याच्या तोंडात आणि मानेच्या भावावर काही नाही त्याची चौकशी पण आपण करायला
पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर रोग्याला आपण जांघेजवळ किंवा रोग्याच्या डोक्याच्या वरील भागाकडे उपचार करणाऱ्यांनी गुडघ्यावर बसायचे असतात। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकतो की तुमचे दोन्ही तळ हातांना रोग्याच्या पाठीवर ठेवा। हाताने सरळ बघून खालून वर पाठीच्या हाडावर सम प्रमाणात दाब द्यावा। अशा रोग्याच्या छातीवरून हवा बाहेर निघून जाणार ते कृत्रिम श्वासोच्छ्वास करायला लागणार आणि दाब देण्याची क्रिया एकंदरीत 2 सेकंदापर्यंत आपण करू शकतो बेटा। ते तुम्ही पाहते आपल्याला पिक्चर दाखवलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो। नंतर तुम्ही पाहता बेटा या पद्धतीमध्ये जेव्हा नंतर हळूहळू आपल्या शरीराचे वजन रोग्याच्या पाठीवरून कमी करणे। नंतर आपण परत आधीसारखे गुडघ्यावर बसावे आणि पाठीवर ठेवलेले हात तसेच ठेवावे आणि पाठीवरचे वजन कमी होताच रोग्याच्या छातीचा पोकळापणा वाढेल आणि फुफ्फुसातसुद्धा मोठे होणार आणि हवे आत प्रवेश करेल आणि त्यालाच आपण कृत्रिम श्वास म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो ही क्रिया आपल्याला 2 सेकंदपर्यंत पण चालू ठेवावी लागते। वरील क्रिया कित्येक आपण पाहू शकतो प्रत्येक मिनिटात सामान्य रीतीने 15 ते 16 वेळा करत राहावे। आणि नंतर तुम्ही पाहू शकता की सगर्भा स्त्रिया असतात आणि लहान मुलांसाठी ही पद्धती योग्य नाही। ही पद्धत त्यांनी करायला नको आणि आपण त्यांच्याकडून करून घ्यायला पण नको। विद्यार्थी आपण आता डॉक्टर सिल्वेरची पद्धती पाहणार आहेत। या पद्धतीत रोग्याला सरळ झोपून त्याला पाठीखालील वरील भागात एक उशी ठेवावी आणि त्याची मान सरळ ठेवावी। डोके मागील भागात काळजीपूर्वक ठेवावे। नंतर रोग्याचे तोंड उघडून एका व्यक्तीने त्याची जीभ थोड्या वेळांसाठी बाहेर पकडून ठेवावी। कृत्रिम श्वासोच्छ्वासात करण्यात व्यक्तीच्या रोग्याच्या डोक्यामागे गुडघ्यावर बसावे। नंतर त्याचे हात कोपऱ्याच्या खालून पकडून हळूहळू वरील बाजूला डोक्याकडे घेऊन जावे। अशा त्यांच्या पाठ्यावर उंच ठेवल्याने छातीत कद मोठे होतील व बाहेरची हवा तोंडात जाईल आणि नाकातून फुफ्फुसात प्रवेश करणार। यालाच आपण कृत्रिम श्वास म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो। आणि तिला आपण डॉक्टर सेलाची पद्धती पण म्हणू शकतो ते आपण चित्रामध्ये पाहतोय। नंतर रोग्याला हात हळूहळू खाली करणे। नंतर आपण पाहू शकतो छातीवर जोराने दाबावे। नंतर त्यामुळे छातीचे कद लहान होतील आणि फुफ्फुसातील हवा बाहेर निघणार। त्यालाच आपण कृत्रिम श्वास म्हणू शकतो बेटा। तसेच अशी क्रिया एकंदरीत 16 ते 18 वेळा आपल्याला करायची असते आणि रोग्याचा श्वास करण्याचा लगेच तोपर्यंत आपण ही क्रिया चालू ठेवायला पाहिजे। तुम्ही पाहू शकता की जेव्हा ही क्रिया केल्यानंतर तो आपल्या नॉर्मल श्वासमध्ये येऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकतो तोंडाची श्वसन क्रिया बुडणे गुरमरणे फास येणे सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक झटका येतो, हार्ट अटॅक येतो, हृदयरोग आपण म्हणू शकतो। वेळेस तोंडाद्वारे हवा देण्याची पद्धत चांगली असते। रोग्याला आपण सरळ झोपवायचं असतात आणि डोके मागच्या बाजूला नमते ठेवून एका हाताने नाक बंद करून दुसऱ्या हाताने दाढी पकडून रोग्याची तोंड उघडून मदत करण्यासाठी त्याचे तोंड रोग्याला तोंडावर ठेवून स्वतःच्या तोंडातील हवा रोग्याला तोंडात सोडायची असते। आता आपण पाहतो की रोग्याच्या तोंडात हवा सोडल्याने रोग्याची छाती काय होते फुगते आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की रोग्याच्या छातीवर झालेल्या मदत करणाऱ्या स्वतःचे तोंड दूर करावे आणि रोग्याला फुफ्फुसात हवा बाहेर निघून जाते त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो। अशा वेळेस रोगी स्वतःचा श्वासोच्छ्वास करायला लागेल आणि तोपर्यंत किंवा डॉक्टर येईल तोपर्यंत प्रत्येक 5 ते 6 सेकंदाला ही क्रिया आपण त्याच्याकडून करून घ्यायची असते आणि रोग्याच्या तोंडात व्यतिरिक्त नाकाद्वारे सुद्धा आपण श्वास तो घेऊ शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो आपण हृदयमर्दनचं करण्याची पद्धती पाहणार आहेत। अशा वेळेस हृदय अत्यंत स्थितीपातक अशा अनेक स्नायूंद्वारा झालेले अवयव असतात आणि माशांचे कोमट पिशवीत बनलेले हृदय छातीच्या त्याला आपण स्टर्मन नावाच्या हाडामागे 2 फुफ्फुसाच्या आत रिकामी जागा असते त्यात उजव्याकडे नमते राहिलेल्या असते आणि कोरोनरी धमनी हृदयाला रक्त पोचविते आणि कोरोनरी धमनीच्या कोणत्याही एका शाखेत आवरत उत्पन्न झालेल्या हृदयाच्या कित्येक भागात रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि हृदयाचे स्नायू संकुचन प्रसारण अनियमित होऊन कित्येक वेळा हृदय बंद होते।
ज्याला आपण हृदयरोग पण म्हणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये हृदयाला बाहेरून दाब देण्याची आवश्यकता उद्भवते. अशा वेळेस दाब देणाऱ्या पद्धतीत पूर्ण जनकार हवा, अन्यथा लाभ होण्याची ऐवजी नुकसान होण्याची शक्यता वाढून जाऊ शकते. अशा दाब देणाऱ्याचे नख कापलेले असावे, कारण की जर त्यांचे नख मोठे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला इजा होण्याची शक्यता वाढू शकते. तसं आपण पाहू शकतो, यांनी अंगठी, ब्रेसलेट वगैरे दागिने घातले असेल तर ते काढून घ्यायला पाहिजे. आपण त्याची दक्षता आपण ठेवली पाहिजे, नाही तर अन्यथा रोग्याला इजा होण्याची शक्यता वाढून जाते. दाब देण्याची पद्धतीत लयबद्ध छातीच्या मध्यभागात त्यांच्या लंब दिशेने आणि 1 मिनिटात 100 कंपन्या प्रमाणात करावे. दाब प्रक्रिया करण्यास बिनाकामाचा विलंब करायला नको आणि त्वचेच्या सपाटीत सतत संपर्क करून व्हर्टिकल कंपनी क्रिया सतत करावी. सामान्य रीतीने 30 कंपन नंतर 2 सेकंदात अंतरात 2 वेळा तोंडाद्वारे आपण कृत्रिम श्वास द्यायला हवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की अशा प्रकारे उदयमर्दनमध्ये पण आपण जर प्राथमिक उपचार केला तर तो रोग्याला आपण चांगल्या प्रकारे बरी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जुलाब, उलटी होत असेल तेव्हा कोणत्या प्रकारचे प्राथमिक करायला पाहिजे आपण ते आपण पाहणार आहेत. तुम्ही पाहू शकता की जेव्हा व्यक्ती पाण्याच्या अशुद्धीमुळे किंवा योग्य अन्न नसेल तेव्हा आतड्याचा संसर्ग होत असतो आणि तेव्हा जुलाब आणि उलटी होत असते. कॉलेरासुद्धा त्याचा एक प्रकार आहे. आपण पाहतो की आपण अशुद्ध पाणी, अशुद्ध आहार घेतल्यामुळे आपण आजारी पडतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला कॉलेरासारखा रोग पण होऊ शकतो. पातळ जुलाब असल्यामुळे शरीरातील बरेच पाणी वाहून जाते आणि उलटीने सुद्धा पाणी बाहेर निघून जाते. परिणामी रोगात आणण्याचे प्रमाण कमी होते आणि निर्जल स्थिती म्हणजे डिहायड्रेशन आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे अशक्तपणाचे होत असते आणि अस्वस्थ वाटते. हळूहळू स्थिती खूपच बिघडते. त्वरित आपल्याला त्यावेळेस काय करायला पाहिजे, आपण ORS पावडर देतो, बरोबर. आणि म्हणजे तोंडाद्वारे घेतले जाणारे हे जल असतं आणि आपण सुरू करायला पाहिजे. त्यानंतर आपण बुकटी बाजारात सहजरित्याने मिळते, बरोबर. नंतर आपण पाहिलं असेल की घरी तिला करू शकतो आपण. आणि हात स्वच्छ धुवून 1 प्याला पाणी घेऊन त्याचे 2 चमचे मीठ, 1 चमची साखर, निंबू पिळून प्रत्येक 5 मिनिटात थोडे पाणी पिण्यासाठी द्यायला पाहिजे. नंतर पाण्याऐवजी मुगाचे पाणी असेल, भाताचे पेय असेल, ताक असतं, इतर उपयोग आपण केला पाहिजे. आणि शरीराला आवश्यक पाणी मिळून राहील त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि शरीरातून जेवढे पाणी बाहेर निघून गेले त्यापेक्षा जास्त पाणी देणे त्या रोग्याला आपल्याला आवश्यक आहे. अशा वेळेस आपण पाणी, दूध उकळून थंड करून त्याला दिले पाहिजे. रोग्याच्या शरीरात पाणी तसेच शक्तीचे समप्रमाण मात्रा राहणार त्याची दक्षता घ्यायला पाहिजे. रोग्याला उपाशी पोटी ठेवायला नको, कारण की त्याला चक्कर येऊ शकतात आणि त्याची वेदना वाढू शकते, त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. रोग्याला त्वरित डॉक्टर उपचार प्राप्त होणार नाही त्याची व्यवस्था प्राप्त होणार तशी व्यवस्था आपण करायला पाहिजे. आतडे कमजोर होणार नाही त्याचा जुलाब आणि उलटी पद्धतीमध्ये वर ताबा मिळू शकतो. रोग्याला शुद्ध हवा तसेच प्रकाशित जागेवर आपण ठेवले पाहिजे. उलटीने थांबण्यासाठी घरगुती औषध म्हणून खाण्याचा सोडा, लिंबूचा रस, पाण्याचे मिश्र देऊ शकतो आपण. आणि बाजारात मिळणारे शुद्धच असेल अशा खामी नसेल तशा पाणीला उकळून पिण्याचा आग्रह आपण ठेवला पाहिजे आणि पाणी आपण गरम करूनच प्यायला पाहिजे. आता त्यासाठी आपण सामान्य उपचार पाहू शकतो की एक जंतुनाशक जी औषधाचे द्रवण जवळ ठेवल्याने बरेच उपयोगी होऊ शकते. लहान मोठे खडचरले जसं जखम असेल, बेटा झाली असेल तर ती जखम स्वच्छ साफ करून पाटा बांधू शकतो आपण. गळ्यात दुखत असेल तर गरम कोमट पाण्याने मीठ विघळून त्याचे गुळणे आपण केलं पाहिजे, कारण की गळ्यात जर तुम्हाला असेल तर आपण ते गरम पाण्यात मीठ टाकून विघळून त्याला आपण त्याच्याद्वारे आपण गुळणे करायला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आपल्याला आराम मिळू शकतो. घामोटल्या किंवा लहान फोड असेल तर अशा वेळेस कडुलिंबाचा पाला गरम पाण्यात उघडून त्या द्रवणाने स्नान पण आपण केली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला आराम पण मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तसेच तुम्ही पाहिला टिक्चर आयोडीन किंवा टिंबर प्लेसेट प्रवाही सुद्धा लहान मोठ्या जखमेवर लावण्यात येतात आणि टिक्चर प्लेसेटमध्ये बुडलेला कापसाचा बोडा जखमेवर चिकवून द्यावा. एका वेळी चिपकल्यानंतर थोड्या दिवसानंतर ती जखम आतून पूर्ण भरून गेल्यानंतर
ते कापसाचा बोडा आपोआप निघून जातो व त्या मध्यंतरी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया आपण करायची नाही किंवा गरज पण नसते आपल्याला. परंतु कालावधीत जखमेवर पाणी लागू देऊ नये, कारण की जी जखम असेल त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचं पाणी त्या ठिकाणी लागायला नको त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. 3. त्वचेला लहान मोठ्या त्रासाच्या निवारणामुळे दररोज अर्धा पेला निंबूचा रस घ्यायला हवा. ही खरी आयुर्वेदिक आहे बेटा. कधी पण अर्धा प्याला निंबूचा रस आपण घ्यायला पाहिजे. आपण पाहू शकतो की संपूर्ण विश्वाने स्वीकारली ही पद्धती आणि पश्चिम देशांतसुद्धा त्याचा पेटंट घेण्याचा प्रयत्न पण केला आहे, परंतु भारत सरकारने त्याचा विरोध केला होता. काहीही झाले नसेल तरीसुद्धा त्वचेला अशक्त किंवा सुंदर ठेवण्यासाठी निंबाचा रस उत्तम असतो. 4. आपण पाहू शकतो की सर्दी सगळ्यांना माहीत असतेच. त्याआधी आपण पाहू शकतो की त्यामुळे गळ्यात दुखाव लागणे, टॉन्सिल संसर्ग होतो, अनेक पिढ्या त्यापासून कानात संसर्ग पोचतो आणि अशा वेळेस श्वसननलिकेत सूज येते, खोकला वाढून जातो. अशा वेळेस आपण हळद, ओवा, सूट इतर घ्यावे, डॉक्टरची सल्ला घ्यावी आणि टॉन्सिल ऑपरेशन करण्याची अवस्था भासल्यास ते आपण करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की आयुर्वेद, होमिओपॅथिक, नॅचरोपॅथिक सारख्या विविध पद्धतीमध्ये प्राथमिक उपचारविषयी आपल्याला दर्शविलं आहे आणि आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो की प्राथमिक उपचाराद्वारे आपण पाहिलं की व्यक्तीला जर आपण चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार केला तर त्या रोगांपासून आपण वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाठ प्राथमिक उपचार पाहिला ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. त्या पाठाखाली जे स्वाध्याय दिलेला आहे त्याला आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचं पाठांतर पण तुम्हाला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.